नुकत्याच काही दिवसांपूर्वी विशाळगड प्रकरण अख्ख्या महाराष्ट्रात गाजलं। या प्रकरणाच्या झळा महाराष्ट्रात बीड, संभाजीनगर, जालना आणि पुणे, सांगली अशा वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये पसरलं। पण विशाळगड किल्ला ज्या मतदारसंघामध्ये आहे, या मतदारसंघामध्ये याची फारशी चर्चा झालेली दिसून आली नाही। हाच मतदारसंघ म्हणजे पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघ। आज आपण या व्हिडिओमध्ये पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघाचाच आढावा घेणार आहोत। नमस्कार, मी स्वप्नील पाटील, लाईव्ह जनमत मध्ये आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे। पन्हाळा आणि शाहूवाडी या दोन्ही तालुक्यांचा समावेश होऊन हा मतदारसंघ तयार झालेला आहे। स्प्लिटिंग होण्यापूर्वी पन्हाळा हा मतदारसंघ होताच, पण शाहूवाडी आणि पन्हाळ्याचं वैशिष्ट्य जर विचारात घेतलं तर शाहूवाडीमध्ये वाड्या, वस्त्या यामध्ये विखुरलेल्या आणि गटातटाच्या राजकारणासाठी हा मतदारसंघ ओळखला जातो। आणि पन्हाळ्याचा विचार केला तर पन्हाळा हिस्टॉरिकल प्लेस, कोडोली अशा मोठमोठ्या शहरांसाठी आणि थोड्याफार प्रमाणात कळे, पळसाळी या भागामध्ये वाड्या वस्त्यांमध्ये विखुरलेला हा मतदारसंघ। इथलं राजकारण म्हणजे गाव लेवलला इथल्या पार्टी ह्या एकाच कुठल्या तरी पक्षाशी संदर्भात असतात, दोन्ही एकमेकांच्या विरोधात असतात, पण आमदारकीच्या वेळेला या दोन्ही एकत्र येताना दिसून येतात। विद्यमान आमदार विनय कोरे यांचा जर विचार केला तर यांनी विशाळगड प्रकरण किंवा अन्य कुठल्याही प्रकरणामध्ये सावध भूमिका घेतलेली दिसून येते। विनय कोरेंचा विचार केला तर ते विद्यमान आमदार महायुती सोबत आहेत। 2009 आणि 2019 साली त्यांनी या मतदारसंघातून आपला विजय संपादित केला होता। 2014चा विचार केला तर त्यांची ज्यांच्या सोबत पारंपरिक लढत होते ते सत्यजित आबा सरोडकर हे 2014 साली विजयी झाले होते। त्यांचा विजय हा अवघ्या 388 मतांनी झाला होता। पण 2019 ला विनय कोरेंनी आपलं लीड वाढवून हे 27,000 वर नेलं। सध्याची परिस्थिती पाहता तर विनय कोरे आणि सत्यजित आबा सरोडकर या दोघांमध्येच इथं लढत होईल असं म्हटलं जातं। लोकसभेला सत्यजित आबा सरोडकर यांनी मातोश्रीवरून आदेश आला आणि आपण निवडणूक रिंगणात असल्याचे जाहीर केले। अवघ्या 17 ते 27 दिवसांमध्ये झंझावत प्रचार केला आणि काही थोडक्या मतांनी त्यांचा पराभव झाला। पन्हाळा शाहूवाडीमध्ये विचार केला तर ह्या दोन तालुक्याचा वेगवेगळा विचार केला तर शाहूवाडीमध्ये सत्यजित आबा सरोडकर यांना 22,000चं लीड लोकसभेला मिळालं, तर पन्हाळा तालुक्यामध्ये त्यांना 3,380 इतकी कमी मते पडली। पण एकंदरीत विद्यमान आमदार हे महायुतीचे असून देखील यामध्ये त्यांना लीडच मिळालेलं दिसून येतं। विनय कोरे या अगोदर स्वतःच्या निवडणुकीला सुद्धा शाहूवाडीमध्ये 2 ते 4 दिवस होल्ड करून राहिलेले दिसून आले नाहीत, पण या लोकसभेला ते स्वतः जातीनिशी लक्ष घालून होते। वारणा कोडोलीमध्ये विनय कोरे यांचा होल्ड परंपरागत दिसून येतोच, पण लोकसभेमध्ये कोडोली हा त्यांचा हक्काचा मतदारसंघ असतानाही काही बूथवर तरीही सत्यजित आबा यांना लीड मिळालं। सत्यजित आबा याच्या अगोदर जास्त ऍक्टिव्ह नव्हते, पण लोकसभेला 17 दिवसामध्ये त्यांनी ऍक्टिव्ह केलेला प्रचार हा विधानसभेला पुन्हा त्यांना उपयोगी पडेल, कारण प्रचाराचा एक राऊंड त्यांचा कंप्लीट झालेला आहेच। विधानसभेचा विचार केला तर विनय कोरे यांनी 2014ला काही मतांनी त्यांचा पराभव झाला आणि तेव्हापासून जो धडा घेतला यामुळे गटातटाचं राजकारण आणि त्यामध्ये रणवीर गायकवाड, अमरसिंह पाटील किंवा इथले छोटे मोठे नेते असतील या सर्वांशी आपला संबंध वाढवून यांनी आपला गड हा भक्कम केलेला दिसून येतो। पण 2024ला सत्यजित आबा यांना लोकसभेला मिळालेलं मताधिक्य, इतर राजकारण ज्यामध्ये मराठा आरक्षण, उद्धव ठाकरे यांना मिळणारी सहानुभूती आणि या सर्वांमुळे नेमकं कोणाचं पारडं जड असेल हे येणाऱ्या काही काळामध्ये समजून येईलच। पण या मतदारसंघामध्ये आणखीन काही फॅक्टर येतात, ते म्हणजे करणसिंह गायकवाड यांचाही होल्ड शाहूवाडीमध्ये दिसून येतो आणि करणसिंह गायकवाड, अमरसिंह पाटील यांनीही या अगोदर निवडणूक लढवलेली दिसून येतेच, त्यांना मताधिक्य मिळालेलं होतं, पण सध्या ते कुठं असू शकतात हे पाहावं लागेल। सावकारांना या मतदारसंघामध्ये धक्का बसेल का हेही पाहावं लागेलच। आणि यामध्ये अजून एक फॅक्टर महत्वाचा ठरतो, तो म्हणजे भारतीय जनता पार्टी, कारण या अगोदर भारतीय जनता पार्टीचं वर्चस्व या मतदारसंघामध्ये कुठेही नव्हतं, पण यामध्ये 100 ते 150 बूथ रचनेवर त्यांनी केलेलं काम आणि प्रत्येक गावामध्ये त्यांनी नव्यानं निर्माण केलेला कार्यकर्ता हा कोणासोबत असेल हे पाहावं लागेल। महायुती म्हणून विनय कोरे यांच्यासोबत भारतीय जनता पार्टी आहेच,
पण यामध्येच स्वाती पाटील यांनी आपला जम भारतीय जनता पार्टीमधून या मतदारसंघामध्ये बसवलेला दिसून येतो. महिलांपर्यंत त्यांच्या फाउंडेशनच्या माध्यमातून विविध महिलांपर्यंत त्यांनी केलेलं काम त्या घेऊन जात आहेतच. भारतीय जनता पार्टीचे अमर भोसले, सचिन शिपुगडे यांनी यापूर्वी केलेली कामं यामुळे त्यांचं वर्चस्व काही प्रमाणात या ठिकाणी आहेच. आणखीन एक नाव पन्हाळा शाहूवाडीमध्ये महत्वाचं ठरतं, ते म्हणजे बाबासाहेब पाटील असुर्लेकर. राष्ट्रवादी फुटीनंतर अजित पवार यांच्या सोबत असलेले बाबासाहेब पाटील हे जिल्हाध्यक्ष म्हणून सध्या काम पाहत आहेतच. त्यांचा होल्ड हा त्यांच्या जिल्हा परिषद मतदारसंघावर आहेच. यासोबतच घरगुती संबंध सत्यजित पाटील यांच्या सोबत त्यांचे राहिलेले दिसून येतात. म्हणजे आगामी काळात बाबासाहेब पाटील महायुती सोबत असतील की त्यांची मदत सत्यजित पाटील आबा यांना होईल हेही पाहावं लागेल. विविध संस्था, त्यामध्ये असणारा साखर कारखाना, शैक्षणिक संस्था या सर्वांचं जाळं हे विनय कोरे यांनी प्रभावीपणे आजपर्यंत चालवलेलं दिसून येतं. त्याचा फायदा त्यांना होईल का हेही पाहावं लागेलच. एकंदरीत काय, येणाऱ्या काळामध्ये कोणाचं पारडे या ठिकाणी जड असेल हे पाहावं लागेलच. 2024 साली पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघामध्ये कोण मताधिक्य घेऊ शकतं आणि पन्हाळा शाहूवाडीचा मतदारसंघाचा गड हे विनय कोरे राखतील का आणि सत्यजित आबा पुन्हा उभारी घेऊन इथं आमदार म्हणून निवडून येतील का हे पाहावं लागेलच. पण तुम्हाला काय वाटतं, सत्यजित आबा की विनय कोरे पन्हाळा शाहूवाडीमध्ये आपला गड कोण राखतील हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा. आणि येणाऱ्या काळामध्ये पन्हाळा शाहूवाडी सोबतच इतर जिल्ह्यातील मतदारसंघाचा आढावा आपण यामध्ये घेणार आहोतच. यासाठी आपल्या चॅनेलला जोडलेले राहा. चॅनेलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. तुर्तास धन्यवाद.